पावसाळा सुरू झाला की बाजारात अळूची पाने सहज मिळतात. तर याच अळूच्या पानांपासून आज आपण मस्त कुरकुरीत अळूची वडी कशी बनवायची ते बघणार आहोत. तुम्ही या अळू वडीचा आवाज ऐकलाच असेल. वडी पहा किती मस्त कुरकुरीत बनलेली आहे. मात्र काही जणींची अळूची वडी कुरकुरीत होत नाही. अळू वडी करताना रोल सुटतात, ते नीट होत नाही. पीठ नेमकं कसं भिजवायचं ते समजत नाही. किती पानांसाठी किती पीठ घ्यावं याचा अंदाज येत नाही. अळूवडी कमी तेलकट होण्यासाठी पीठ कसं भिजवायचं म्हणजे तुमची अळूवडी मस्त कुरकुरीत, खुसखुशीत आणि अगदी मस्त चवीची तयार होते. आणि यात एक सिक्रेट साहित्य टाकलेलं आहे, त्यामुळे अळूवडी नेहमीपेक्षा छान कुरकुरीत होईल. तर हे सगळं मी काही टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक, सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर एक छोटीशी कमेंटही नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आता इथं मी 7 ते 8 हिरवीगार मध्यम आकाराची पाने घेतलेली आहे. पाने अशी मस्त हिरवीगार टवटवीत घ्या म्हणजे वड्या छान येतात आणि करायलाही सोप्या जातात. आता अगोदर आपल्याला ही पाने छान 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे, म्हणजे त्यावर माती, कीटक वगैरे असतात ते निघून जातात आणि पाने स्वच्छ होतात. आता इथं मी एक पान घेतलेलं आहे आणि राहिलेले पानं मी बाजूला ठेवून घेतलेली आहे. आता ह्या पानाचा आपल्याला अगोदर देठाचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि ह्या ज्या जाड शिरा असतात त्या सुरीने अशा मी सांगितलेल्या पद्धतीने काढून घ्यायच्या आहे. हे शिरा काढल्यामुळे काय होते तर वडी करताना रोल व्यवस्थित करता येतो आणि अजिबात रोल करताना सुटत नाही. म्हणून ह्या ज्या जाड शिरा असतात त्या सुरीने अशा काढून घ्यायच्या. जर इथं तुम्ही छोटी छोटी कोवडी पाने घेत असाल तर त्याच्या देठाचा किंवा शिरांचा भाग तो काढून न घेता तसाच ठेवला तरी चालतो. आणि आजूबाजूच्या दोन्ही कड्याच्या शिरा जाड असतील तर त्याही काढून घ्यायच्या म्हणजे रोल छान पडतो. नंतर घरातील लाटण्याने आपल्याला ह्याच्या शिरा आहेत त्या पातळ एक सारख्या अशा लाटून घ्यायच्या आहेत. हलक्या हाताने लाटायच्या, नाहीतर पानं फाटू शकतात. असे शिरा लाटून घेतल्या की हे पानं अगदी कागदासारखं पातळ असं आपल्याला रोल करण्यासाठी मिळतं. तर इथं बघू शकता मी तुम्हाला रोल करून दाखवते. तर एकदम पटकन असा हा रोल तयार होतो, अजिबात फाटत वगैरे नाही. तर आता बघा इथं मी सगळ्याच पानांचे देठाचा भाग आहे तो काढून घेतल्या, शिरा काढून घेतल्या आणि लाटण्याने असं पातळ असं लाटूनही घेतलंय. तर आता इथं मी 7 पाने तयार करून घेतलेली आहे. 2 ते 3 मोठी आणि राहिलेली मध्यम आकाराची आहेत. आता आपली अळूवडीची पाने तयार आहेत आणि आता आपण चिंच गुळाचं पाणी कसं करायचं ते बघू. लिंबा एवढी चिंच घेतली आणि त्याच्या दुप्पट गुळ घेतलेला आहे आणि त्याला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवून घेतलेला आहे. आणि चिंच आणि गुळ व्यवस्थित भिजल्यानंतर हे पाणी गाळून घ्यायचंय. आता आपण जेवढी पानं घेतलेली आहेत त्यासाठीचं मी बेसन पीठ सांगणार आहे. तर इथं मी 7 ते 8 पानं घेतलेली आहे, तर त्यासाठी 2.5 वाटी एवढं मी बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि आपली आता अळूवडी छान मस्त कुरकुरीत होण्यासाठी मी जे सिक्रेट साहित्य सांगणार होते ते म्हणजे 2 ते 3 चमचे इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे अळूवडीला छान असा कुरकुरीतपणा येतो आणि चवीलाही छान लागते. आता आपली अळूवडी छान अजून टेस्टी होण्यासाठी यामध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत. तर इथं मी अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, चवीनुसार मीठ, नंतर इथं आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली होती ती टाकून घेतलेली आहे. आता इथं आपली वडी छान खमंग अशी होण्यासाठी यामध्ये तीळ टाकून घ्यायची आहे. तर मी थोडीशी 1 ते 2 चमचा तीळ टाकून घेतलेली आहे. नंतर थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून ती टाकून घेतलेली आहे. नंतर इथं चिंच गुळाचं पाणी आहे ते व्यवस्थित असं टाकून घेतलेलं आहे. आपल्याला जेवढं आवश्यक वाटेल तेवढं टाकून घ्यायचं. तर 1 वाटीला मी थोडंसं शिल्लक राहू दिलेलं आहे. नंतर आता त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हातानेच आपल्याला हे व्यवस्थित मिश्रण भिजवून घ्यायचं आहे. नंतर आता मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. हे साधं पाणी आहे आणि आपल्याला आता अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. एकदम जास्तही पाणी टाकून घ्यायचं नाही. आपल्याला पातळ असं मिश्रण तयार करायचं नाही, तर सरसरीत असं घट्टसर दाटसर असं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर मी सुरुवातीला 2 ते 3 चमचे पाणी टाकलं आणि नंतर अजून परत 2 ते 3 चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे. तर इथं मला फक्त पाव वाटी पाणी लागलेलं आहे आणि आपण जे गुळाचं पाणी टाकून घेतलेलं होतं ते पूर्ण 1 वाटीला थोडं कमी शिल्लक राहिलेलं आहे, म्हणजे आपल्याला 1 वाटी पूर्ण पाणी लागलेलं आहे. तर आता बघू शकता या पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता इथं आपण पाण्याला हे मिश्रण लावून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं मी एक मोठ्या साईजचं पान घेतलेलं आहे आणि असं उलटं पान ठेवून घ्यायचं. पानाचा जो हिरव्या बाजूचा भाग असतो तो खालच्या बाजूला ठेवायचा आणि तर उलट बाजूने हे मिश्रण लावून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित असं थोडं थोडं मिश्रण हातात घेऊन
बोटांच्या साहाय्याने असं लावत जायचंय, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। या पद्धतीचं असं हे मिश्रण लावायचं। इथं मी मध्यम मध्येच हे पीठ लावून घेते, जास्त पातळही नाही किंवा जास्त दाटसरही नाही। तुम्हाला जसं पातळ दाटसर हे मिश्रण लावायचं असेल तसं तुम्ही लावू शकता, पण शक्यतो जास्त दाटसर हे मिश्रण लावायचं नाही, नाहीतर जे आपण मिश्रण तयार केलं आहे ते पूर्ण पानांना पुरणार नाही आणि जास्त ही वडी ही नरम येते। तर त्यासाठी असं पातळ असं हे मिश्रण लावून घ्यायचं आहे। आता मी दुसरं पान घेतलेलं आहे आणि ते पहिल्या पानावर असं उलट बाजूने ठेवून घेतलेलं आहे, म्हणजे पहिल्या पानाचा जो टोकाचा भाग आहे त्याच्या विरुद्ध दिशेला दुसऱ्या पानाचा टोकाचा भाग ठेवायचा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। तर उलट सुलट असे दोन्ही पानं आहे ते ठेवून घ्यायचे आणि मध्यममध्येच हे पीठ लावून घ्यायचं आहे। नवीन शिकणारे असतात त्यांना हे पीठ कसं भिजवायचं, पानं कशी तयार करायची आणि हे पीठ लावताना ते कशा पद्धतीने लावायचं आणि पानं कशी ठेवायची हे काहीच माहीत नसतं, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे माहितीशीर आहे। तर मी इथं सगळी माहिती टिप्ससह सांगितलेली आहे, तर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने जर ह्या वड्या कराल तर अगदी परफेक्ट येतील, न चुकता व्यवस्थित येतील। तर आता बघा मी तिसरं पानही दुसऱ्या पानावर ठेवून घेतलेलं आहे आणि ते अगदी त्याच्या विरुद्ध उलट सुलट बाजूने ठेवून घेतलेलं आहे। तर आता बघा त्यालाही व्यवस्थित आता पीठ लावून घ्यायचं आहे। आता माझं तिन्ही पानांना पीठ लावून झालेलं आहे, तर मी 3-3 पानं ठेवून घेतलेले आहेत। पानांना पीठ लावून झाल्यानंतर त्यांना असं आजूबाजूने दुमडून घ्यायचं आहे, व्यवस्थित साईजने दुमडायचं, जास्तही पूर्णपणे दुमडून घ्यायचं नाही, तर थोडीशी आतमध्ये जागा शिल्लक ठेवायची आणि नंतर त्या पानांना सुद्धा पीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित आतमध्ये बसली जातात। तर आता बघा आता मी वरतून सुद्धा पीठ लावून घेते। असं पीठ लावल्याने ते पानं अजिबात सुट्टी होत नाही किंवा मोकळी होत नाही। तर आता बघा मी त्याचा रोल कसा बनवते, तर दाबून दाबून असा रोल बनवायचा, असा हलक्या हाताने बनवायचा नाही, तर पानांना थोडंसं असं दाब देऊन किंवा गोल गोल करत दाब देऊन त्यांना व्यवस्थित रोल करत चालायचं। आता बघा शेवटी मी पीठ लावून घेते, तर या पद्धतीने पीठ लावलं तर अजिबात रोल हा सुटत नाही आणि त्याच्या लेअर्सही मोकळ्या होत नाही। तर वरतून सुद्धा मी थोडंसं पीठ लावून घेते, म्हणजे ते व्यवस्थित चिकटलं जातं आणि आपला रोल अजिबात सुटत नाही। तर बघू शकता या पद्धतीने वरतून सुद्धा आणि आजूबाजूने सुद्धा व्यवस्थित हे पीठ लावून घ्यायचं आहे। असाच रोल तयार करून घ्यायचा, म्हणजे तो छान येतो आणि त्याच्या वड्याही छान पडतात। आता याच पद्धतीने मी राहिलेल्या पानांचे सुद्धा रोल तयार करून घेणार आहे। तर आता इथं बघू शकता मी जे राहिलेले पानं होते त्यांचं सुद्धा रोल तयार करून घेतलेलं आहे आणि 2 मोठे असे रोल तयार झालेले आहेत। आता आपल्याला हे पानं वाफवून घ्यायचे, तर त्यासाठी इथं मी चाळणी घेतली आणि तिला थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे त्यावरतून आणि आपल्याला व्यवस्थित ते सगळ्या बाजूला पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे रोल अजिबात चाळणीला चिकटत नाही। आता आपले रोल तयार झालेले आहेत आणि आता दुसरीकडे मी पाणी ठेवून घेतलेलं होतं, आपल्याला रोल वाफवून घ्यायचे। तर त्यासाठी पातेल्यामध्ये पाणी ठेवून घ्यायचं, पाणी व्यवस्थित गरम झालं की त्यावर चाळणी ठेवायची आणि झाकण ठेवून आपल्याला हे रोल 15 ते 20 मिनिटापर्यंत छान असं मध्यम आचेवरती छान असे वाफवून घ्यायचे। सुरुवातीला 5 मिनिटं मोठ्या आचेवरती आणि नंतर 10 ते 15 मिनिटं मध्यम आचेवरती हे छान वाफवून घ्यायचे। आता बघू शकता 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत आणि मी आता झाकण काढून घेतलेलं आहे आणि आता आपण त्यांना चेक करून घेऊ। तर सुरीच्या साहाय्याने मी चेक करून घेते, सुरी अलगद निघते, तिला अजिबात मिश्रण चिकटलेलं नाही, म्हणजे आपले हे जे रोल आहे ते व्यवस्थित वाफवले गेले। आता आपण यांना पूर्णपणे थंड करून घेऊ। आता बघा आपले रोल छान असे थंड झालेले आहेत आणि आता आपण त्यांना कट करून घेऊ। तर कट करत असताना सुरी अशी धारदार घ्या, म्हणजे पटकन असे ते कट होतात आणि त्याचे तुकडे वगैरे पडत नाही। मी एक वडी कट करून बघितलेली आहे, तर तुम्हाला दाखवते। तर इथं बघू शकता किती छान अशी मस्त वडी पडलेली आहे। वडी पाडत असताना किंवा कट करत असताना तुम्ही लहान साईजमध्ये मोठ्या साईजमध्ये तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही कट करू शकता। तर इथं मी मध्यम साईजमध्येच कट करते, कारण त्या मस्त अशा कुरकुरीत होत्या। जास्तही बारीक कट केल्या तर त्या तेलामध्ये लगेच त्याचे तुकडे होतात आणि जाडसर ह्या कुरकुरीत होत नाही। तर आता बघा दुसरा रोलही मी कट करून घेते आणि दुसऱ्या रोलची वडी सुद्धा मी तुम्हाला दाखवते। तर बघू शकता किती छान मस्त अशी गोल गरगरीत आहे, अजिबात तिचे असे तुकडे वगैरे पडलेले नाही किंवा रोल सुटलेला नाही। आणि इथं बघा आता दुसरा रोलही कट करून झालेला आहे आणि मी सगळ्या वड्या पाडून घेतलेल्या आहे। आता मी यांना तळून घेणार आहे।
तर त्यासाठी तर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून घेतलेलं होतं. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. जसे आपण भजे तळतो त्यासाठी आपण तेल गरम करतो त्याच पद्धतीचं तेल गरम करून घ्यायचं. जास्तही कडक गरम करायचं नाही, नाहीतर ते लवकर करपले जातात, आतमध्ये कच्च्या राहतात. आता ह्या वड्या तळत असताना मध्यम ते कमी आचेवरतीच तळायच्या. तेल अगोदर छान गरम करून घ्यायचं आणि मग नंतर गॅसची आच कमी करून घ्यायची, म्हणजे त्या मंद आचेवरती छान अशा खरपूस तळल्या जातात. आता बघा मी त्यांना काढून घेते. उलटपलट करून लगेचच त्या तळल्या जातात, जास्त काही फार वेळ लागत नाही. तर बघू शकता किती छान मस्त कलर आलेला आहे आणि एकदम मस्त कुरकुरीत तयार झालेले आहे. आता मी त्यांना काढून घेतलेले आहे आणि दुसरी बॅच लगेचच तेलामध्ये सोडून घेतलेली. सुरुवातीला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि मग गॅसची आच कमी करून घ्यायची. तर बघा उलटपलट करत दुसरी बॅचही आपली छान अशी तळली गेलेली आहे. आता सणवार येत आहे तर तुम्ही या पद्धतीने ह्या वड्या नक्की ट्राय करून बघा, किंवा 2 पाहुणे घरी आल्यावर तुम्ही ही झटपट अशी ही रेसिपी तयार करू शकता. तर आता बघू शकता मी ह्या वड्या काढून घेतलेल्या आहे आणि त्यांना आता मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे. तर आपल्या झटपट अशा खमंग, कुरकुरीत, रुचकर अशा ह्या अळूच्या पानांच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने एक वेळा नक्की ट्राय करा. तर याची मसाल्याची भाजी केली जाते, पण मी ह्या वड्या तळलेल्या आहेत तर नुसत्या अशा ह्या खूप छान लागतात खाण्यासाठी. चहाबरोबर, टोमॅटो सॉसबरोबर किंवा चटणीसोबतही तुम्ही या खाऊ शकतात. तर आता मी तुम्हाला एक वडी दाखवते. तर बघा अजिबात ते तेलकट वगैरे नाही आणि मी त्याचा आता तुम्हाला आवाजही ऐकवते. तर बघा आता किती छान मस्त असे कुरकुरीत आहेत, अजिबात त्या नरम वगैरे नाहीत किंवा त्याच्या लेयर्सही तुटलेल्या नाहीत. तर मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते. तर बघू शकता वडी एकदम पटकन तुटते आणि त्याच्या लेयर्स तुम्ही बघू शकता आतपर्यंत किती छान मस्त असे परफेक्ट आहेत आणि त्या आतपर्यंत अशा मस्त तळल्या गेल्या आहेत, अजिबात कच्च्या वगैरे नाही. तर या पद्धतीनेच तुम्ही ह्या वड्या एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.